नमस्कार, नमबुद्धाय, जय भीम. तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. इतिहासाच्या पानामधून दुर्लक्षित राहिलेल्या पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या घटनेचा मागोवा घेणारं तुमचं आवडतं व्यासपीठ. आज आपण एका अशाच अस्मरणीय गाथेचा साक्षीदार होणार आहोत ज्याने समाजाला नवी दिशा दिली. लढाईची पार्श्वभूमी आणि महार सैनिकांचे शौर्य. 1 जानेवारी 1818 पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव नावाच्या छोट्याशा गावाजवळ भारतीय इतिहासातील एक निर्णायक लढाई झाली. ही लढाई होती पेशव्यांचे 40,000हून सैन्य आणि ब्रिटिश सैन्यातील केवळ 500 महार सैनिकांच्या तुकडीमध्ये. पेशवे बाजीराव दुसरे यांचा उद्देश होता मुंबईकडे कूच करणाऱ्या ब्रिटिश सैनिकाला रोखणे, परंतु कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश सैन्याच्या मदतीला असलेले बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे हे महार सैनिक एका वेगळ्याच ईर्षेने लढत होते. महार रेजिमेंटच्या 500 शूरवीरांनी आपल्या शौर्याच्या बळावर 40 पट मोठ्या असलेल्या पेशव्यांच्या सैन्यांचा कडवा प्रतिकार दिला. त्यांचे हे शौर्य केवळ युद्धकौशल्य नव्हते, तर पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अन्याय आणि भेदभावाविरोधाचा तो एक रणझुंजार आवाज होता. त्यांना दाखवायचे होते की माणुसकी आणि लढण्याची क्षमता कोणत्याही जाती धर्माच्या बंधनात अडकलेली नसते. महार सैनिकांचे अद्वितीय आणि निर्णायक योगदान. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या घनघोर युद्धात महार सैनिकांनी अद्वितीय लढाऊ वृत्ती दाखवली. अखंड प्रतिकार. महार सैनिकांनी कोणत्याही भेद न ठेवता पेशव्यांच्या प्रचंड सैन्याला तुंबवून ठेवले आणि त्यांना पुढे सरकू दिले नाही. रणनैतिक महत्त्व. या कडव्या प्रतिकारामुळे पेशव्याचे सैन्य कमकुवत झाले आणि त्यांचा आत्मविश्वास डगमगला. या लढाईमुळेच ब्रिटिश सत्तेला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी मोठी मदत मिळाली, ज्याचा थेट परिणाम पेशवाईच्या अंतावर झाला. शौर्याचा कळस. सिद्धनाक आणि रवनाक यासारख्या महार सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देत तो पराक्रम गाजवला. तो आजही प्रेरणादायी आहे. एका महार सैनिकाने पाण्यावरचा ताबा मिळवण्यासाठी शौर्य गाजविले, ज्यामुळे पेशव्यांना माघार घ्यावी लागली. ही लढाई महार समाजासाठी केवळ एक लष्करी विजय नव्हता, तर सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते. ह्या विजयाने सिद्ध केले की अस्पृश्य मानला जाणारा समाज लढण्यात आणि देशासाठी बलिदान देण्यात कोणापेक्षा कमी नाही. समाज प्रबोधन कार्यक्रम. या शौर्यगाथेतून नवी ऊर्जा घेऊन आता आपण एका महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर चर्चा करूया. प्रबोधन कार्यक्रमाचा विषय: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत आणि तरुणांना आव्हान. जातीभेद नष्ट करून शक्तिशाली भारताची निर्मिती. डॉक्टर आंबेडकरांचा संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढाईतून प्रेरणा घेऊन आपल्या समाजाला आणि देशाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. 1. संघर्ष आणि आत्मसन्मान. बाबासाहेबांनी तरुणांना शिकवले की आपल्याला आत्मसन्मान आणि हक्कासाठी कायदेशीर व शांततापूर्ण मार्गाने संघर्ष करावा लागेल. अन्याय सहन करणे नाही, तर त्याला ज्ञानाने व एकजुटीने सामोरे जाणे हाच प्रगतीचा मार्ग आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा त्यांचा त्रिसूत्री संदेश आजही तरुणांसाठी महामंत्र आहे.
शिक्षण हेच तुमच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे एकमेव शस्त्र आहे. 3. प्रबुद्ध भारत. बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न होते असा भारत जिथे अंधश्रद्धा नाही, जातीभेद नाही, सर्वांना समान संधी आहे आणि जेथे प्रत्येक नागरिक कायद्याने व ज्ञानाने सक्षम आहे. हा प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. तरुणांना आव्हान. माझ्या तरुण मित्रांनो, भीमा कोरेगावच्या लढवय्या सैनिकांनी बंदुकीच्या गोळ्यांनी लढून समता आणली आणि आज आपल्याला पेनाने, विचाराने आणि एकजुटीने लढून बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत साकार करायचा आहे. जातीपातीच्या भिंती तोडून एक भारतीय म्हणून पुढे या. शिक्षणाने आणि ज्ञानाने स्वतःला शक्तिशाली बनवा. बाबासाहेबांनी दिलेला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे मूल्य घेऊन एक शक्तिशाली, भेदभाव विरहित आणि विकसित भारत घडवा. हाच खरा राष्ट्रधर्म आहे. आजच्या या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचताना भीमा कोरेगावच्या लढाईतील महार सैनिकांचे शौर्य आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समानतेसाठी उभे राहण्याची प्रेरणा देत आहे. ही शौर्यगाथा आपल्याला आपल्या सर्वांसाठी एक जागरूकतेचा स्तंभ आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास कृपया करून आमच्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत नक्की शेअर करा. कारण इतिहास वाचल्याने नाही तर तो समजून घेतल्याने बदल घडू शकतो. पुन्हा भेटूया एका नवीन इतिहासाच्या सत्यासोबत. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आपण आतापर्यंत 6 भाग पाहिलेले आहेत. हा 7वा भाग आहे. कृपया करून संपूर्ण भाग पहा. क्रमवार पद्धतीने जर आपण पाहिले तर आपल्याला संपूर्ण भीमा कोरेगावचा इतिहास हा लक्षात येईल. असेच भाग पाहण्यासाठी किंवा आणखी भाग पाहण्यासाठी कृपया करून आमच्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आमचा भाग जर आपणास आवडला असेल, आमचं काम जर आपणास आवडलं असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही आम्हाला काही नवीन नवीन गोष्टी सुचवा. आपल्या आदेशाने आम्ही त्याच्यावरही काम करू. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. धन्यवाद, 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 धन्यवाद.